बायको आणि आईचे भांडण झाल्यावर साईड कोणाची घ्याल? ये फंस गया सीएम। किती पंचे दाहोदरचे? भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे खरं बोल भावा, स्पॉन्सर्ड बाय टॉप वे सोलार, एपिसोड नंबर 3. पॉडकास्ट तर भरपूर आहेत, पण आपला आहे थोडासा हटके. इथं भेटतात झटके, कारण की इथं फक्त खरंच चालतं. आज आपला एपिसोड क्रमांक 3 आणि आजचा एपिसोड 1 नंबर होणार आहे, कारण की आजचे जे आपले गेस्ट आहेत विकास लक्ष्मण ढगे, हे एक कॉमेडी क्रिएटर आहेत. तर स्वागत आहे विकास भाऊ तुमचं. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पब्लिक, एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही, कारण की आजचा गेम लय भारी आहे. आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव विकास लक्ष्मण ढगे. हे माजलगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे मनूर, इथून आलेले आहेत ते. आणि त्यांची खासियत म्हणजे हे जे रडगाणे करतात ना क्रिएटर, ज्यांना चालू करायचंय बाबा पण कुठं बॅकग्राऊंड नाही, माझ्याकडे आयफोन नाही, हे माणूस तुमच्यासाठी सगळ्यात मोठी इन्स्पिरेशन आहे. माणसाचे फॉलोवर जवळपास 65-70 हजार केच्या आसपास गेलेले आहेत. आणि विशेषतः यांची की हे आयफोनमध्ये शूट करत नाहीत, सिंपल अँड्रॉइडमध्ये शूट करतात. तर आज आपण भरपूर विकास भाऊ सोबत गप्पा मारणार आहेत. वेळ न घालता आपण सुरुवात करू. हे कंटेंट क्रिएशनमध्ये येण्याचं कसं ठरवलं तुम्ही, आणि का, म्हणजे काही स्पेशल कारण होतं, कोणी मोटिवेशन होतं? कारण म्हणजे मला लहानपणापासून वाटायचं की मी सगळ्यात परफेक्टली फक्त हेच करू शकतोय. बाकीचे समजा आपण जे काम करतो, जॉब करतो, ते एक करावं लागतं नाही का, फॅमिली चालवण्यासाठी करावं लागतं, म्हणून मी ते करत होतो. पण मला कुठेतरी वाटायचं की मी हेच करू शकतोय, म्हणजे कला क्षेत्रातच काहीतरी मला करायचं आहे असं माझं स्वप्न होतं. लहानपणापासूनच म्हणजे एकदम शाळेत असल्यापासूनच मला लहानपणी पण शाळेत शिक्षक लोक गाणे म्हणायला लावायचे, म्हणजे एक त्या टाईपच होतं मी लहानपणापासून. पण काही कारण म्हणण्यापेक्षा आर्थिक परिस्थितीमुळं 2017ला पुण्याला जावं लागलं कामाला. मग जवळजवळ मी हे थांबवलं सगळं, म्हणलं आता काय नाही का. आणि 2017 ते 2023 मी पुण्यात काम केलं जॉब. पण त्याच्यामध्ये पण 2021 मध्ये मला थोडंसं वाटलं काहीतरी करावं. मग मी यूट्यूबला एक सिरीज चालू केली, वेब सिरीज कॉमेडीची, 22 नवरदेव म्हणून. बाकी इंस्टाग्राम, फेसबुक तर माझ्या मनात नव्हतं, काहीच नव्हतं माझ्या मनात. ते मला वाटलं चला यूट्यूब, मला असं वाटायचं यूट्यूब फक्त यूट्यूबवरच करिअर आहे. मग आम्ही तिथल्या मित्रांनी मिळून 22 नवरदेव नावाची एक 8 एपिसोडची सिरीज केली. तिलेच म्हणजे लय व्हायरल नाही झाली, पण जितक्या लोकांनी बघितली तितक्यांना आवडली. ते एकदम फ्रेश कॉन्टेंट होतं, कधी पण म्हणजे कोणाचा एकही जो कॉपी नव्हता, सगळे मी बसून तयार करायचो. तिथून मला कळलं की मी हे करू शकतोय. पण नंतर हे रील्स, शॉर्ट व्हिडिओ, फेसबुकचे शॉर्ट व्हिडिओ, मला वाटतं हे पण करायला पाहिजे. पण तिथले जे मित्र होते ते होते कामधंद्यावाले, फक्त गुरुवारी शूटिंगला यायचे. ते म्हणायचे की बाबा फक्त आम्ही एकच दिवस करू शकतोय. पण तिथं काय मला हे करणं झालं नाही. परत थोडा आराम घेतला. मला वाटायचं नाही आता हे बंद करावं, हे होणार नाही आपल्याकडनं. मग परत आपलं कामात कंटिन्यू. त्यात तुम्ही युट्यूबवरून सुरुवात केली, हो, आणि तिथूनच मग इंस्टाग्राम, फेसबुकवर कॉमेडी क्रिएटर म्हणून तुम्ही फेमस झाले. तर हे जे समजा तुम्ही जे कॉमेडी क्रिएशन करता, तर तुमच्यात आणि माझ्यात भरपूर साम्य आहे पब्लिक. कारण की विकास भाऊ बी आपले एक मिडल क्लास फॅमिलीमधून येतात, मी पण सेम. विकास भाऊ कॉमेडी क्रिएटर आहेत, मी पण सेम. विकास भाऊचे इंस्टाग्रामवर जवळपास 65-70 हजार 70 हजारच्या आसपास फॉलोअर आहेत. माझे सांगू शकत नाही, नंतर तुम्ही माझी प्रोफाईल जाऊन चेक करा. ज्या वेळेस तुम्ही पहिला व्हिडिओ बनवला होता आपल्या यूट्यूबचा, तर त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला किती व्ह्यू आले, घरचे काय बोलले का ह्याबद्दल, किंवा काय करायला काय नाही, असं काही? नाही असं काय नाही. घरच्यांचं काय म्हणणं होतं, तुला जे करायचे ते कर, पण काम धंदा करून कर. हे सगळ्यांचं असते, बरोबर. काम धंदा सोडून करू नको. मग मी पुण्याला काम करायचो, 8 तास काम करायचो. बाकीचे मग ते शूट वगैरे आम्ही गुरुवारी शूट करायचो, एडिटिंग हे. तर मग ज्यावेळेस मी पहिला एपिसोड बनवला होता 22 नवरदेवचा, त्यावेळेस आमच्या घरचे लोक झाले होते. त्यांना मी सांगितलं नव्हतं की मी असं काय करतोय म्हणून.
नंतर एपिसोड पाहिल्यानंतर त्यांना ते आईचा फोन आला म्हणजे लय छान वाटायला आम्ही लय हसलो असं पुढे होणार आहे का. ऍक्च्युली ते पुढे करायचंच नव्हतं, ते एकच एपिसोड करायचा होता मला फक्त 20 मिनिटाचा. नंतर लोकांनी विचारलं का आता पुढे काय होणार आहे, मग मला ते 8 एपिसोड बनवावं लागली. मग घरच्यांचं रिॲक्शन तेच सेम, कर बाबा काही बी कर पण कामधंदा बघून कर असं. आणि ते जे तुम्ही युट्यूबची सिरीज शूट केली होती का कॅमेरा रेंटने का मोबाईल? नाही माझा मोबाईल हाच माझा मोबाईल पहिल्यापासूनच. आतापर्यंत मी जितकं काही युट्यूबवर आता लाखभर सबस्क्रायबर व्हायले, जे तुम्ही म्हणता ते 65,000 सगळे ह्याच्यावरच आहे. माझा हा फोन, माझ्याकडे आयफोन नाही, कॅमेरा नाही, काय नाही. बघतोस ना भावा, तुझं रडगाणं, माझ्याकडे चांगला फोन नाही, मला कंटेंट सुचत नाही. मग तुला क्रिएटर व्हायचं कशाला? जर तुझी खरंच करण्याची इच्छा आहे तर बॅकग्राऊंडची गरज नाही ना, तुम्हाला कुठल्या भारी मोबाईलची गरज नाही. फक्त मनात इच्छा पाहिजे आणि टॅलेंट असलं की माणूस कुठल्याही परिस्थितीतून वर येतो. ज्यावेळेस तुम्ही समजा पहिल्या व्हिडिओला व्ह्यू किती आले म्हणले तुम्हाला ते भावीनं पहिल्या व्हिडिओला मला 400-450 व्ह्यूज आले होते युट्यूबला? हा. ओके. आणि तुम्हाला असं कोणी काय सांगितलं होतं का की बाबा युट्यूबला पैसे भेटतात, युट्यूबवर व्हिडिओ टाकत जा? हा, मला हे माहित होतं ऑलरेडी. ओके. आणि पण माझा त्यावेळेस तो प्रयत्न नव्हता. माझं म्हणणं होतं की मला आधी व्यवस्थित सगळं सेटअप करायचा आहे. पैसा तर शेवटी त्यातून मला कमवायचाच असतोय, पण माझं त्यावेळेस ते पैशाचं काय नव्हतं. मला वाटतं एकदा टीम गोळा करावी, नाही का. आणि तुम्ही म्हणतात ते माझ्या मनात हे कधीच नाही आलं. आजही माझ्या मनात नाही की माझ्याकडे ह्या ब्रँडचा फोन पाहिजे, आणि ते कधी येणार पण नाही. मला माहिती आहे कॉन्टेंट इज पॉवर, म्हणजे ते त्याला किंग म्हणतात, कॉन्टेंटच किंग आहे. बरोबर. मी त्याच जीवावर जगतोय आणि त्यावेळेस बी तेच होतं आणि आता बी तेच आहे, भविष्यात पण तेच राहील. असं नाही की मी ते घेणार नाही कधी, पण मी एक सांगतोय जे नवीन क्रिएटर आहेत त्यांना की हा एक गोड गैरसमज आहे की हेच पाहिजे तेच पाहिजे. तुम्ही फक्त वेगळं आणि युनिक कॉन्टेंट बनवा, ते पळतंय. आणि तुमचा ह्याच्या व्यतिरिक्त व्यवसाय दुसरा काही? व्यवसाय म्हणजे मी रिक्षा चालवतो. ओके. रिक्षा घेतलेला आहे. घरची एकंदरीत परिस्थिती पहिले कशी होती, आता काही फरक पडलाय का? ज्यावेळेस तुम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं त्यानंतर घरच्या परिस्थितीत काय बदल झालाय का? पहिले कशी होती आता कशी, असं काही बदल वाटतो का तुम्हाला? बदल म्हणजे आता तेवढं म्हणजे काय म्हणतात त्याला, इन्कम तेवढी नाही ना माझी आता, तर त्या मानानं बदल नाही. पण म्हणजे पुण्यात गेल्यामुळं काम केल्यामुळं चांगली परिस्थिती, म्हणजे पहिली थोडी वेगळी परिस्थिती. आम्हाला शेती नाही, आता पण नाही. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात काम करतात, आजही दुसऱ्या शेतामध्ये काम करतात. पण त्यांचं म्हणजे कष्ट व्यवस्थित, म्हणजे कष्ट करण्याची जी मानसिकता आहे माझी पण तीच आहे. मग तेच चालू आहे व्यवस्थित आणि ह्याच्यामधून पण थोडंफार मिळतंय. पण असं काही बदल होईल असं काही नाही मिळत असं. नाही, नक्कीच भविष्यात होईल. कारण की विषय असा असतो की ते काय म्हणतात ना, घर बांधण्यापेक्षा राजवाडा बांधायला उशीरच लागत असतो. त्यामुळं आज नाही तर उद्या नक्कीच परिस्थिती आपली बदलेल, तुमची बदलेल, माझी बदलेल नक्कीच. आणि तुमच्या कंटेंटमध्ये तेवढा दम आहे त्यामुळं नक्की बदलणार. तर असं कधी तुम्ही ठरवलंय का की आयुष्यात की बाबा एखादी मूवी करायची, मला मोठ्या पडद्यावर दिसायचंय, असं काही इच्छा आहे का मनातून? इच्छा तर सगळ्यांची जास्त आता कलाकार मानण्याची इच्छा असते, पण माझी एक इच्छा आहे की जर मी कधी मूवी वगैरे केला तर ती सस्पेन्स थ्रिलर आणि त्याच्यात मी पोलीस असावा. ओके. म्हणजे मर्डर मिस्ट्री विचारणार होतो पुढे की बाबा कसा रोल करायला आवडेल. म्हणजे तेच माझं म्हणणं आहे की जर मी आयुष्यात कधी एखादा मूवी केला किंवा एखादी काय म्हणतात त्याला मोठ्या बॅनरची वेब सिरीज केली तर त्याच्यामध्ये मी पोलीसचा रोल करावा अशी माझी फार इच्छा आहे. माझी पण भरपूर इच्छा आहे बरं का पिक्चर मध्ये काम करायची, पण कुठं गेलं की डायरेक्टर माझं तोंड बघून म्हणतो माझी इच्छा नाही तुला घ्यायची. असा विषय चालतो. तुमचं लग्न झालेलं आहे का? हो. तर लो मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मला एक मुलगी आहे. हो, एक मुलगी. किती वर्षाची आहे? आता 8 वर्षाची. नाव काय म्हणलं तिचं? तिचं नाव अवनी. बरं, तिला इंटरेस्ट आहे का असं? भरपूर इंटरेस्ट आहे तिला. मग व्हिडिओ मध्ये कधी चान्स? व्हिडिओ मध्ये चान्स आम्ही तिला घेतो ना, माझ्या व्हिडिओ मध्ये असते ती लीड रोलला असते, म्हणजे चांगली रोल करते ती. तिला म्हणजे वाक्य बी दिलं ना फास्ट एकदम सगळे वाक्य बोलून जाते ती. असे बघितले ना ते 1-2 व्हिडिओ. तर आतापर्यंत हे तुम्ही किती वर्षापासून करताय कंटेंट? मी इंस्टाग्राम हे रील्स वगैरे म्हणजे त्या मानाने मी फारच लवकर हे झालं, म्हणजे व्हायरल झालेत माझे व्हिडिओ. मी आता सुरू केले होते गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये. आणि या सगळ्या कंटेंट क्रिएशन मध्ये असं आतापर्यंत तुम्हाला सगळ्यात मोठं यश भेटलेलं काय नेमकं, की तुमच्यानुसार किंवा माझ्यानुसार यश म्हणजे मला काय वाटायचं ज्यावेळेस लोकांचे व्ह्यूज बघतो, सध्या आपल्यासाठी तेच यश आहे ना. 1 मिलियन 2 मिलियन व्ह्यूज. तर मला काम म्हणजे कुठं तरी वाटायचं हे आपल्यासाठी नाही,
आपण लय झालं 1 लाख व्ह्यूज 2 लाख व्ह्यूज हे मी घेऊ शकतोय. पण ते एक व्हिडिओ केला होता मी 2 दिवस शहरात राहून आलेला नमुना म्हणून नाही का. तर तुम्ही केला आणि झोपलो, सकाळी उठलो तर 2 मिलियन व्ह्यूज. मला विश्वास नाही, हे तू एम काय नाही का, मला अरे म्हणले माझंच आहे का व्हिडिओ. मग मी खरं आयुष्यपत मी या बायकोला म्हणलं मला थोडं मला चिमटा मिमटा ही मी खरं आहे का, विश्वास आहे ना मला एक आलता माझा एक व्हिडिओ होता तो 5 लाखाला गेला होता. तो एक माझा हायएस्ट होता 2 महिने. पण मी ते टाकला व्हिडिओ दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी त्याला 2 मिलियन व्ह्यूज दिसायला. म्हणले कसं काय शक्य आहे. मग तीच माझ्यासाठी आतापर्यंतची. नंतर आता ते नॉर्मल झालं 2 मिलियन 4 मिलियन 5 मिलियन 10 मिलियन. मला वाटतं बहुतेक तुमच्या त्या व्हिडिओला आता 13 पॉईंट काहीतरी मिलियन व्ह्यूज 14 काहीतरी मिलियन आहेत. तर आपण पब्लिकला ते व्हिडिओ दाखवू तुमचा ते 13 मिलियनचा. आरुष आरोही इकडे या. हो का, माझा चुलत भाऊ यायलाय आज. ते मुंबईला असतंय, मोठा नोकरदार आहे तो. त्याच्या पुढे काय येडवाकडं वागू नका आणि उगा माझी इज्जत घालू नका, आधीच सांगायले. होय मम्मी, ते जे मामा येलेत ते मुंबईतच जन्मलेत. अरे नाही, 2-3 वर्ष झालंय त्याला जाऊन. ते विकास मामाला बघितलं नाही होय तुम्ही. अरे इथंच होता की राहायला ते विकास मामा. अरे ताई आला होय तू. आरू जाय खुर्ची आण मामाला पण. कसा झाला प्रवास. प्रवास नको बाबा विचारू. हे आपले खेड्याचे रस्ते आणि ते नको बाबा. कंबर मोडता मोडता राहिली माझी. छी फारच घाण. आरोही पाणी आण ग मामासाठी. अरे कोणतं पाणी, साधं पाणी काय. साधं प्यायचं पाणी येते, हेच पाणी पितात आम्ही रोज. अरे तुम्ही पितात, पण मी हे म्हणतोय हे पाणी फिल्टरचं आहे का. नाही बाबा, फिल्टरचं नाही, हे हापशाचं पाणी आहे आपलं साधं. अरे 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 हे पाणी नको मला. हे पाणी घरात घेऊन जा. मी फक्त फिल्टरचंच पाणी पितोय. तू हमेशा म्हणतीस दादा काय येत नाही यामुळे येत नाही. एक तर या खेडेगावात ना लाईटची सोय ना पाण्याची सोय, हे पाणी प्यायचं मी. हा अरे मामा, पण आम्ही हेच पाणी पितो. अरे ताई याला सांगितलं नाही कसं बोलायचं. हा ए तू शांत बस. दादा तू थांब, तू नको काळजी करू. मी दुकानावर पाण्याची बाटली आणायला होती तुला. जाय दुकानावर पाण्याची बॉटल आण. मला 1-2 वर्षांना झाले जाऊन आणि फिल्टरच पाणी लागायले. वरून अपमान आहे करायला आपला. आधी हेच पाणी पित होता की त्यो. अरे थांब इकडे फिल्टरचं पाणी प्यायचंय होय त्याला. मामा पाणी. हा शाबाश. मामा मी उघडून देतो की, एवढं मायाच्याने होणार नाही होय. आता जरा बरं वाटलं मला. अजून देऊ का. हा टाक. हे जबरदस्त कंटेंट होतं हे. आणि ते जे आरुष आहे ते तुमचा सख्खा भाचा. तर ह्या व्हिडिओवर आम्ही एक छोटासा मीम बनवलाय, ते तुम्हाला कसं वाटतंय मला सांग. ए भैया पाणी ला दो पाणी. अरे 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 हे पाणी नको मला. हे पाणी घरात घेऊन जा. मी फक्त फिल्टरचंच पाणी पितो. बाप दादा जिंदगी भर कुआं पानी पीन और तू पीवा बिस्लरी पानी. गजब बेइज्जती है. कसं वाटलं मी. एक नंबर वाटलं. जबरदस्त आहे, खरंच जबरदस्त आहे. तर तुम्हाला जे हे यश भेटलं असंच कायम भेटत राहू, कारण की तुमच्या कंटेंटमध्ये दम आहे. आणि माझं पण कसं असतं, मी पण समजा कंटेंट क्रिएशन करतो, मी स्वतःला नवीनच समजतो आणखीन पण माझं एक म्हणणं आहे पब्लिक, की कधी तुमच्या फीडवर नवीन कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ आला तर त्याला 1 लाईक नक्की करत जा. कारण की ते आपल्याला वाटतं माझ्या 1 लाईकने काय होणार आहे, पण ते 1च लाईक त्याला अजून दुसरे पुढचे 2-3 व्हिडिओ बनवायचं इन्स्पिरेशन देत असतं. म्हणून नवीन कंटेंट क्रिएटरची ज्यावेळेस रील येईल आणि चांगला व्हिडिओ असेल तरच लाईक करा. कसले सडक छाप लोकांना नका लाईक करू. आणि नवीन कंटेंट क्रिएटरसाठी माझं एक म्हणणं, भावांनो घाबरायचं नाही. तुमच्यात टॅलेंट आहे ना, तुम्ही बनवत राहा. आणि तुमच्यासाठी मी एक
शायरी लिहिली, आता शायर सुद्धा झालो मी. तर लिहिलंय असं, वक्त तय है घटना तय है, मरना एक दिन सबका तय है. वक्त तय है घटना तय है, मरना एक दिन सबका तय है. मेहनत अगर तेरी सच्ची है तो एक दिन जरूर तेरा जीतना भी तय है. वा. तर नवीन कंटेंट क्रिएटरने हार मानायची नाही, काम करत राहा, नक्की यश भेटतं. तर यश म्हणलं की काही चुका पण घडलेल्या असतात माणसाच्या हातातून. म्हणजे यश येणं काय लगेच पोळी भाजली की आलं असं नसतं. चुका होतात, भरपूर स्ट्रगल असतं. तर अशी एखादी चूक आयुष्यातली तुमची की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यार हे मी नसतं केलं तर बरं झालं असतं, अशी काही चूक घडलेली तुमच्याकडून, असं काही आहे का किस्सा? चूक म्हणजे हे जे कंटेंट क्रिएशन आहे ते मी थोडं लवकर चालू केलं असतं ना तर मला असं वाटतं बरं झालं असतं. असं नव्हतं की माझ्याकडे वेळ नव्हता, पण मी काय मूर्खपणा केला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्याकडे वेळ होता, मी पुण्यात सुद्धा फक्त 8 तास काम करायचो, सकाळी 7 ते 3. पुन्हा बघा अख्खे 16 तास माझे होते. पण माझ्याकडे टीम पण होती, असं नाही की माझे मित्र बी होते, पण मला त्यावेळेस माहीतच नव्हतं की शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवायचे असतात, रील बनवायचे असतात. मी आपलं ते युट्यूबचा एक ॲप बनवायचो, त्याला एडिट करायचो. ती एक चूक माझ्याकडनं मला वाटते. ती मी जर ते लवकर सुरू केलं असतं 2019-20 मध्ये, तर आज अजून थोडं मी जास्त हे झालो असतो. हे मला तसं वाटतंय. आणि आता जसं की तुमचे 65,000 फॉलोअर आहेत, तर प्रेम करणारे तर भरपूर भेटतच असतील आणि फॅन पण, फॉलोअर्स पण भेटत असतील. तर अशी एखादी फॅन मुवमेंट की जी तुमच्या कायम लक्षात राहिली की ते फॅन जरा हटकेच होता, त्यांनी असं काहीतरी वेगळंच केलं. फॅन, आता फॅन म्हणजे आपण तेवढे मोठे झालो नाही की आपले फॅन असतात. नाही ना, म्हणजे फॉलोअर पण जी लोक व्हिडिओ बघतात ते भेटतात. म्हणजे एक किस्सा मी आता फेसबुकला मी शेअर केला होता. माझी सासरवाडी गंगाखेडे. तर गंगाखेडून मग मी तिथं आलो, गंगाखेडून परभणीला आलो, परभणीहून माजलवाड्याला बस लागती. मग तिथे मी बस स्टँडकडे जात होतो. तिथे एक व्यक्ती माझ्या म्हणजे तिथे एक माणूस माझ्या पळत आला. मला दादा तुम्ही विकास ढगेत का? म्हणलं हो विकास ढगे. मग तो मला दादा चला ना मग चहा पाणी, म्हणजे चहा पाण्यासाठी ते आग्रह करायला लागला, नाश्ता पाणी. पण माझ्यासोबत म्हणजे बायको पण होती, मुलगी पण होती. तर मी थोडं म्हणलं दादा नको, पण तुमचा नंबर वगैरे द्या, मी पुढच्या वेळेस तिथं आलो की तुम्हाला फोन लावतो. मग तो माणूस गेला तिथून. म्हटलं आता झालं संपला विषय. तो माणूस परत कोल्ड्रिंकच्या बॉटल हातात घेऊन आला वापस. मला हे तरी घ्या. म्हणजे असं म्हणजे आपल्यासाठी कोणतरी अशी धावपळ करायला फक्त व्हिडिओ बघून. बरोबर. आता मग ते एक ती फिलिंग लय भारी आहे. जसं की आपला विषय झाला फॅन भेटल्यावर फॉलोअर्स. मला पण माझे फॉलोअर्स भेटतात, फॅन्स भेटतात. साधारण लोक भेटले की म्हणतात भाऊ एखादी आपण सेल्फी घेऊ. माझे फॅन भेटल्यावर मला काय म्हणतात माहिती का? ए भाऊ आहे का गायच्या, अशी इमेज बनली माझी की ए भाऊ आहे का असे फॉलोअर्स आहेत माझे. हा, तर जसं की मी तुमचं यूट्यूब पण चेक केलं, तुमचे 1 लाखाच्या जवळपास फॉलोअर गेलेत आता त्याचे. हो. तर त्याचं मॉनिटायझेशन असेल, हो, त्यातून इन्कम काही भेटतं. भेटते. तर लवकरच तुमचे 1 लाख फॉलोअर व्हावेत ही पण इच्छा आहे. हो. आणि एक शेवटचा प्रश्न की जर कंटेंट क्रिएशन कडे तुम्ही आला नसता तर तुम्ही परमनंट काय जॉब केला असता? तेच पुण्यामध्ये कामाला राहिलो असतो मी. काम चांगलं चाललं होतं, पेमेंट व्यवस्थित होतं. पण मला हे असं वाटायचं की मी जर आयुष्यात आलोय, जर मला सगळं भेटलंय निसर्गाकडनं मला हे सगळं भेटलंय, तर मग का नको ट्राय करायला. तर मग मी अचानकच एक दिवस काम सोडलं. म्हणजे बायकोला सुद्धा माहित नव्हतं, माझ्या घरच्यांना माहित नव्हतं, ताई माझ्या जवळ राहतो तिला पण माहित नव्हतं. अचानकच मी दुपारी 12-1 वाजता ठरवलं की नाही बा आता काम नाही करायचं. 1-2 वर्ष, हे बी सांगतो, फक्त 2 वर्ष ठरवलं होते. 2025-2026 हे 2च द्यायचे वर्ष. ह्याच्यात जर काही झालं तर बघू, नाहीतर आपलं रिक्षा आहे, काय जे काय काम असेल ते करायचा. पण मग नंतर गावाकडे आलो, तिथे ट्राय केलं होतं मी हे रील्स वगैरे बनवायला. पण त्या भावी नवरदेव जी होती का वेब सिरीज, म्हणजे आम्ही पुण्यामध्ये एक वेब सिरीज चालू केली होती, कॉमेडी भावी नवरदेव. त्याच्यामध्ये माझा मित्र होता अमित माने, प्रवीण सुतार, यांनी मला खूप सपोर्ट केला तिथं. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की मित्र आणि फॅमिलीचा सपोर्ट नसन तर मी तिथे बी काय नव्हतो आणि इथं पण काय नाही. तर मी इथं आल्यापासून मला माझ्या मित्रांनी, जसं सिद्धू आहे तुम्ही बघता तो, त्याला कधीही बोलवा, तो कितीही महत्त्वाच्या कामात असेल त्याला म्हणून सिद्धू एक शूट करायचा आहे किंवा माझं काय पर्सनल काम आहे तो लगेच पळत येतो. जसं माझ्यासोबत आता आलेला संदीप,
जे तुम्ही विचारलं ते चुलतीचा व्हिडिओ येतो हा. असं प्लॅन करतो नाही का तो हा 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 तो संदीप म्हणजे त्याचे तर तो तर माझ्यासाठी नाही का काय म्हणतात त्याला आधारच आहे तो माझा. म्हणजे मी अडचण झालो मी संदीपला फोन करतो, संदीप सर असं असं आहे बाबा, ते लगेच सपोर्ट उभा. त्यांच्याकडे असं आहे की त्यांच्याकडे काय असं येत नसतो पण ते माझ्यासाठी उभा. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघता तो आरुष माझा भाचा आरुष आहे, माझी आई आहे. तुम्हाला सांगतो माझ्या आईचे पण व्हिडिओ मिलियनला गेलेत, काय काय ते 3-4 मिलियनला गेलेत. हो. माझी आई बी सध्या सुपरस्टार आहे आमच्या घरातली. तर म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं की फॅमिलीचा आणि मित्राचा सपोर्ट नसेल तर आपल्याकडं म्हणजे आपलं काय खरं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कॉन्टेंट इज द किंग. बरोबर. आता मी बोलल्याप्रमाणे की कॉन्टेंट जर चांगला असेल तर चलनच. तर मी काय म्हणतो तर मी सगळ्यांचे आभार मानतो. जसं माझा मित्र सिद्धू आहे, संदीप आहे आणि माझा जो काय म्हणतात त्याला भक्कम आधार माझी ताई, तिनं तिथं पुण्यात पण सपोर्ट केला, इथं पण सपोर्ट केला. माझी आई, माझे वडील, वडिलांचा सपोर्ट असा आहे की सध्या मी फक्त रिक्षा चालवतोय. हा. तर रिक्षा चालवतो म्हणजे मी माझ्या मनावर रिक्षा चालवतो की यार मला समजा भाडं म्हणजे असं नाही वापरत 10 रुपये 20 रुपये असं घेत नाही मी. भाडं जर आलं तर समजा एखाद्या गावाला जायचंय काही तरच मी भाडं घेतो, नाही तर माझा रिक्षा उभाच असतोय. माझ्या वडिलांची तयारी अशी की तू लढ, तू बिंदास काय करायचं ते कर, मी आहे सोबत. मग थोडाफार मी रिक्षा पण चालवतोय, थोडंफार इकडं बी येतंय. म्हणजे त्यांचा पण सपोर्ट आहे, मित्राचा पण सपोर्ट आहे, म्हणून विकास ढगे इथं आहे. असं नाही की विकास ढगे एकटा आहे. मान्य मी सगळं क्रिएट करतोय, मी सगळं करतोय, पण मित्र आणि फॅमिलीशिवाय विकास ढगे शून्य. बरोबर आहे. मित्रांशिवाय आणि फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय कुठलीही गोष्ट करणं अवघडच जातं. जसं की विकास भाऊने सांगितलं की फॅमिलीने मित्रांनी भरपूर सपोर्ट केला आणि त्यांनी विशेषतः प्रत्येकाचं नाव घेऊन सांगितलं. तर अशीच तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राची नाव घेऊन कमेंट खाली तुम्ही व्हिडिओमध्ये करायचं आहे की जो तुम्हाला हमेशा सपोर्ट करतो. आणि सर तुम्ही जे विचारलं होतं की तुला जास्त आनंद कधी झाला, तर मी मी समीर चौगुले सरांचा खूपच मोठा फॅन हा. आहे. म्हणजे ते असं नाही एक डाय हार्ड फॅन. हां. तर माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट की त्यांनी एकदा माझा व्हिडिओ बघितला सुद्धा, रील लाईक सुद्धा केली, कमेंट सुद्धा केली. आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझा तो व्हिडिओ ते त्यांनी स्टोरीला लावला. म्हणजे त्यावेळेस मी जाम खुश झालो होतो. समीर सर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर मी तुम्हाला माझे गुरु मानतोय. असाच सपोर्ट राहू द्या. नक्कीच समीर चौगुले सरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कार्यक्रमात पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या घरचं बिल 1000 असो किंवा 1,00,000 असो तर तुम्ही ते 0 करू शकता. ते कसं, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून टॉपवे सोलारच्या ऑफिसला तुम्ही इन्क्वायरी करा. टॉपवे सोलारचे लोक तुमच्या घरी येऊन लोकेशन बघून तुम्हाला डिटेल्स देतील. तर विकास भाऊ, इथंच आपला पहिला राऊंड जे की क्वेश्चन आन्सर राऊंड संपतोय. आपण वळूया दुसऱ्या राऊंडकडं, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. यात तुम्हाला करायचंय काय, तर 60 सेकंदामध्ये तुम्हाला 10 प्रश्नांची उत्तर द्यायचे. प्रश्न असे आहेत की ते तुमच्या कंटेंटमधले असू शकतात, रेग्युलर लाईफचे असू शकतात. म्हणजे सिंपल क्वेश्चन आहेत आणि शॉर्टमध्ये द्यायचे आहेत. आणि जर 7 प्रश्न तुमचे बरोबर आले तर आपण पुढच्या राऊंडकडे जाणार. आणि 7 पेक्षा कमी प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तर तुम्हाला खरं बोल भावाच्या टीमकडून एक पनिशमेंट भेटेल. तर रेडी आहेत? टायमर लावा पुन्हा, स्टार्ट. तर पहिला प्रश्न, कंटेंट क्रिएशन आणि फॅमिलीमध्ये कोणाला निवडाल? फॅमिली. बायको आणि आईचे भांडण झाल्यावर साईड कोणाची घ्याल? पास म्हणू शकता तुम्ही, नसतं पास. उत्तर द्यायचं. कॉमेडीची स्पेलिंग सांगा. COMEDY. चुलतीच्या प्रॉपर्टीसाठी किती जण मागं लागलेत, आकडा सांगा. 14 जण. तुमच्या रिक्षाचा नंबर काय आहे? माहित नाही. पास. तुमचं इन्स्टाचं युजर नेम स्पेशल कॅरेक्टर सहित सांगायचं. विकास ढगे _1991. किती पंचे दाहोदरचे? टायमिंग चाललाय, पास करायचा. 11. पुढचा प्रश्न, माजलगावची RTO पासिंग काय आहे? MS 44. 10,000 रुपये म्हणल्यावर 500च्या किती नोटा लागतील? 20. किती मीटर म्हणजे 1 किलोमीटर? 1000. 5000. तर इथं आपले 10 प्रश्न संपले. 1 मिनिट.
तर रॅपिड फायर राऊंडमध्ये तुम्ही फक्त 5च प्रश्नाचे उत्तर बरोबर देऊ शकलात. तर आता तुम्हाला खरं बोल भावाच्या टीम कडून एक पनिशमेंट भेटणार आहे. 60 सेकंड लेस कमी 1 घंटा तरी पाहिजे कमीत कमी उत्तर दे. 60 मिनिट. 1 तास. तर आपल्याकडे एक छोटासा डब्बा आहे, ते सुद्धा म्हणते खरं बोल भावा. तर या 3 चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठी मधून एक चिठ्ठी तुम्हाला काढायची आणि त्यात जे टास्क करायला येईल ते तुम्हाला करावं लागेल. सिंगिंग. अरे वा, फेवरेटच आलं बाबा. तर विकास भाऊला टास्क करायला आलेला आहे सिंगिंग, आणि त्यांच्या फॉलोअर्सला तर माहीतच असेल, मला पण माहिती आहे, सिंगिंग फार जबरदस्त करतात ते. मी बघितलेले आहेत त्यांचे सिंगिंगचे व्हिडिओ. तर आता तुम्हाला एक जे तुम्हाला आवडतं ते गाणं मराठी, हिंदी, इंग्रजी बोलायचं आहे, आणि ते तुम्ही कुणासाठी डेडिकेट करताय हे सुद्धा कॅमेऱ्यामध्ये सांगायचं. तर करा स्टार्ट. तर हे गाणं मी माझ्या वडिलांसाठी डेडिकेट करतो. म्हणजे वडिलांच्या आधारित गाणं नाही, गुरुवर आधारित आहे. पण आता ओके. म्हणजे माझ्यासाठी सर्व माझे वडीलच आहेत, तर हे गुरूंचं गाणं वडिलांसाठी म्हणतो. संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकामेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु एक तूही माझा विधाता अचल, गुरु विना सोने सारे विश्व हे अजल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. जबरदस्त विकास भाऊ. अक्षरशः अंगावर काटा आला. पहिलाच शब्द निघला का अंगावर काटा आला. अरे भाई, ये किस लाइन में आ गया. अरे प्रोफेशनल सिंगर आहे माणूस. भावांनो, खरं सांगायचं, कमेंट करून तुम्ही की जसंच गाणं चालू झालं अंगावर काटा आला का नाही ते नक्की कमेंट करून सांगायचंय. तर विकास भाऊ जबरदस्त यार, जबरदस्त. तुम्ही एक असं एक स्पेशल नाही, एक अजून दुसरं चॅनल खोला, गाणे म्हणा यार तुम्ही. मी फॅन झालोय तुमच्या गाण्याचा. चालूच करा तुम्ही. नाही, नक्की नाही. माझा मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा कलाक्षेत्र, माझं पहिलं कलाक्षेत्र गाणंच होतं. ओके. पण मला हे कळलं की पब्लिक पर्यंत पोहोचण्यासाठी मला व्हिडिओ पण करावा लागतील, नाही का. तर मग मी पब्लिक पर्यंत पोहोचायला सध्या चालू आहे. गाण्यामध्ये पण मी लवकर उतरणार आहे. ते करायचं, ते नाही सोडणार मी, गाणं नाही सोडणार. तर इथंच आपल्या कार्यक्रमाचा दुसरा राऊंड, रॅपिड फायर राऊंड सुद्धा संपतोय. पण हे तुम्ही हारले, हे लय बरं झालं. एवढं भारी गाणं ऐकायला भेटलं ना. तर इथंच आपला दुसरा राऊंड पण संपतोय. आपण वळूया आपल्या तिसऱ्या राऊंड कडे, फन विथ गेस्ट. तर आता आपण आलोय आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या राऊंड कडे. तर या राऊंड मध्ये आपण गेस्ट सोबत थोडीशी मजा, म्हणजे एक गेम खेळणार आहे. गेमचं नाव आहे सुपर ओव्हर. तर यात करायचं काय विकास भाऊ, तुम्हाला समोर आपले 6 ग्लास ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे टोटल 12 बॉल आहेत. 6 बॉल आपण वाटून घेणार. इथून तुम्हाला त्या ग्लास कडे ते बॉल फेकायचा. फक्त टच जरी झाला तर तो बॉल त्या ग्लास मध्ये गेला असं समजा गृहीत धरला जाणार. त्या ग्लासच्या खाली सगळ्या चिठ्ठ्या येतात आणि त्यामध्ये रन येतात. तर तुम्ही एक ग्लास मध्ये 6 बॉल टाकू शकता. खाली त्या चिठ्ठीमध्ये जेवढे रन असतील तेवढे तुमचे पॉइंट होतील. आणि नंतर मी खेळल्यानंतर मला पण सेम, आणि ज्याचे रन जास्त असतील तो जिंकत. ओके. आणि एक यात अट अशी आहे, आपण ज्यावेळेस ग्लास चेक करणार त्यावेळेस सगळ्यात पहिले जर आपण ग्लास उचलला आणि खालच्या
चिठ्ठी बघितली आणि त्यात जर विकेट असं असं जर असेल आणि त्यात जर तुमचे 2 बॉल गेलेले असतील तर तुमचे पुढचे कुठलेच ग्लास मोजले जाणार नाही. तिथंच तुम्ही 0वर आउट होणार. समजला गेम? ओके. आणि गेम मध्ये मी पण इन्व्हॉल्व आहे. जे हरल त्याला परत एकदा चिठ्ठी काढून एक टास्क करावा लागेल. ओके. ओके. तर पहिले मी बॉल टाकतो. पहिला बॉल शेवटचा बॉल आहे आणि मी षटकार मारणार आहे. तर विकास भाऊ या इकडं. तर आता या 6 बॉल मध्ये 5 ग्लास मध्ये माझे 5 बॉल होते. एक डॉट गेला. तर पहिले कुठला ग्लास चेक करू. हे तर या ग्लास खाली चेक केले 3 रन. 3 रन चेक करू. एक बॉल आहे. आता हे 4 रन. चौका 7 रन. आपण एक बॉल आहे 2 रन. विकेट 9 वर 1 विकेट. एक रन. 10 वर 1. तर माझा स्कोर झालेला आहे 10 रनावर 1 विकेट. आता बघू विकास भाऊ 11 रन काढू शकतात का. और ये पहली गेंद और बल्लेबाज ने बहुत ही अच्छी तरह से उसे शायद बाउंड्री के पार पहुंचा दिया है. झाले 6 बॉल झाले. तर इथेच ओव्हर संपलेली. तर आपण चेक करू आता विकास भाऊ जिंकतात की हारतात. याच्यात 3 बॉल, याच्यात 2 बॉल, एक सिंगल बॉल आणि याच्यात सिंगल बॉल. तर कोणता ग्लास चेक करायचा. मी 3 वाला करा. 3 वाला चेक करायचा. तर यात आहे 3 बॉल आणि किती आहे 6 रन. 18 रन 3-6. हॅट्रिक संपला विषय. आता बाकीचे चेक करायची गरज नाही. आता बॉल चेक करायची गरजच नाही. इथं मीच हारलो. विषयच नाही. ओके. तर बाकी बॉल चेक करायची तर गरज नाहीये. विकास भाऊ आपले सुपर ओव्हर मध्ये जिंकलेले होता. तर क्रिकेट मी खेळत नाही पण मी क्रिकेट खेळता जिंकलोय आज. तर जसा की नियम आहे आता मला चिठ्ठी काढून टास्क करावा लागणार. हा विकास भाऊ एका पायावर 60 सेकंद उभा राहायचं. अरे हे लय सोपं आला राव. हे वाचलो. नॉर्मल आले राव. उगाच मी काढले माहितीये का. त्याच्यात एक बेर असं होतं की विजेत्याला पाठीवर घेऊन 5 मारायचे. वाचलो देवा. तर परत नाही होऊ शकत. नाही, आता परत नाही होऊ शकत. गेल्या वेळेस तुम्ही दुसऱ्या एपिसोडचा एंड जर बघताल तर तुम्हाला कळेल की कुठून आणि कसं काय निघलं होतं ते. तर जसं की नियम आहे चिठ्ठी निघली, सोपी निघली, देवाने मला वाचवलंय. टायमर लावा. हालायचं नाही, पाय ठेवायचं नाही खाली. टायमर लावा 60 सेकंदाचा. टायमर लावा. हारली की अजून डेअर देणार बरं का. हो पाय खाली नियम. पडलेस. पाय खाली पडलेस. अरे होतेत का नाही. हे माझाच गेम घ्यायला का बाबा तू. झाले का मला वाटतं 5 नाही 60 सेकंडच्या आधी कसे होते. आता माझा तोंड चांगला आहे बाबा. मोज ना, काउंट डाऊन तरी मोज ना. अजून लय वेळ बाकी. हे काहीतरी माझ्यासोबत स्कॅम व्हायला लागला बरं का. नाही Scam व्हायला वेळ बाकी अजून. स्कॅम व्हायला माझ्यासोबत. 3 4 5 6 7 8 9
अरे यार माझी टीमच माझ्यासोबत कॅम्प करायली काय. तर मित्रांनो खूप मजा आली. विकास भाऊ खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला, गप्पा मारायला खूप मजा आली. पण वेळेचं काही बंधन असल्यामुळं आपल्याला इथंच थांबावं लागतंय. भविष्यात नक्कीच आपण परत भेटू आणि परत खूप साऱ्या गप्पा मारू. आणि परत एकदा तुमचा धन्यवाद. तर मित्रांनो इथंच आज आपला एपिसोड क्रमांक 3 संपतोय. ते चालू आहे का? हो ते चालू. हा तर मित्रांनो मी खूप दिवसापासून व्हिडिओ वगैरे बनवतोय, पण कुणाला असं वाटलं नाही की मला बोलवावं एखाद्या पॉडकास्टसाठी. आणि माझा आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. गोविंद भाऊला वाटलं की मी खरंच काहीतरी केलंय असं, नाही. त्यांनी मला बोलवलं, तर त्याबद्दल मी त्यांचे म्हणजे मनापासून आभार मानतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पॉडकास्ट आहे, जे बघायला जितकं सोपं वाटतंय त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त बनवायला अवघड आहे. मी स्वतः आता जे बघितलंय यांचं ते पळापळ स्ट्रगल काय आहे, तर अशा कलाकाराला सपोर्ट करा. आपल्या बीडचा माणूस आहे, आपल्या मातीतला माणूस आहे, अशा कलाकाराला तू सपोर्ट करताय कोणाला तुम्ही? हा, मी तर हे बघायला आजकाल की रील्स पेक्षा सीसीटीव्ही फुटेज जास्त व्हायरल व्हायला. बरोबर. तर तुम्ही हे असलं काही करू नका. लोकांनी मेहनत केलेली असते, अशा लोकांना सपोर्ट करा. आणि मला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. तुमच्यातलं टॅलेंटच एवढं आहे की ते लपून राहिलं नाही, ते छापून आलं. मी तरी एक आज छोटासा क्रिएटर आहे, पण नक्कीच तुम्हाला भविष्यात मोठ्या क्रिएटर कडून सुद्धा ऑफर येणार की बाबा या आमचं पॉडकास्ट करा, नक्कीच येणार. तर मित्रांनो आज इथेच आपल्याला थांबावं लागतंय. आपला एपिसोड क्रमांक 3 संपतोय. लवकरच भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत एक छानशी कमेंट खाली करायची आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आणि लाईक करायला विसरायचं नाही. तर भेटू पुढच्या एपिसोड मध्ये लवकरच. तोपर्यंत खरं बोल भावा.